नमस्कार मित्रांनो. ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी भाग्य उजळवणारा ठरणार आहे. हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीत फायदा होईल आणि नवनवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. तुमचे अंदाज खरे ठरतील. आत्मविश्वास उंचावेल आणि धार्मिक सणांना भेटी देऊन मनालाही नवा उत्साह मिळेल. उपजीविकेच्या नवीन साधनांसोबत विवाहाचेही निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुचा बदल तुमच्यासाठी आर्थिक समृद्धी घेऊन येणार आहे. हा महिना तुमच्या जीवनाला नवा रंग, नवी दिशा देणारा ठरेल. पुढे जाऊन घेऊया या महिन्याचं खास भविष्य. या महिन्यामध्ये 5 जे ग्रह आहेत हे महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन करणार आहेत. त्यापैकी गुरुचं जे राशी परिवर्तन आहे हे तुमच्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुरु जो की तुमच्या 10व्या सणामध्ये भ्रमण करत होता तो आता तुमच्या लाभ सणामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो भाग्यश आहे हा सुद्धा तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. या सर्वांचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, सुरुवात आपण तुमच्या जे आरोग्य आहे किंवा जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक या संदर्भात करू. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे दिनांक 3 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल तिथे 24 तारखेपर्यंत राहील. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे शनी हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणाऱ्या 28 तारखेनंतर तृतीयात जाणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. मला ठाऊक आहे की तुमची जी राशी आहे ती आरोग्याच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात थोडीशी सजग असते. म्हणजे हेल्थ इश्यूच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात तुमची जी राशी आहे ती सजग आहे. छोट्या मोठ्या कारणांकडे सुद्धा लक्ष देणारी आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण महिन्यामध्ये अजिबात तशी काळजी करण्याची गरज नाही. तुमचं मानसिक आणि शारीरिक जे स्वास्थ्य आहे हे अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. तुमची हाती घेतलेली कामं पूर्ण होणार आहेत. जर का तुम्ही कोणाला कमिटमेंट दिलेली असेल, प्रॉमिस केली असेल किंवा नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. तुमचा मूड किंवा तुमची एनर्जी सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचे दिसणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. जसं सुरुवातीला सांगितलं की धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं किंवा तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारची काही कामं किंवा अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र हा तुमच्या व्ययस्थानात तुमच्याच राशीमध्ये येणार आहे 10 तारखेला. राशीचा जो पंचमेश आहे शनी हा सप्तमात भ्रमण करतोय वक्री आहे. राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ हा द्वितीय स्थानात आहे 28 नंतर तृतीयात जाईल आणि राशीच्या लाभ स्थानामध्ये गुरु भ्रमण करणार आहे 19 तारखेनंतर. अजिबात काळजी करू नका. तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा अतिशय चांगला असणार आहे. खरं तर तुमच्या राशीला समजा आर्थिक स्तर चांगला असेल तर मग बाकीची कसलीच चिंता नसते. तर तसाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. आर्थिक संदर्भात नवीन जे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो आर्थिक संदर्भातल्या नवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. तुमचे काही चांगल्या गुंतवणूक वगैरे होतील. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे खर्च. तसं तुमची जी रास आहे थोडीशी आखीव रेखीव आहे खर्चाच्या बाबतीमध्ये. तुमची पैशाची गणित ही सहसा चुकत नाही. परंतु या महिन्यामध्ये अर्थातच दिवाळीचा सण असल्या कारणामुळे थोडं खर्च जास्त होऊ शकते. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र काळजी करू नका. आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा तुम्हाला काही चांगले अनुभव या महिन्याच्या साधारण 20 तारखेनंतर निश्चित येतील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे गुरु हा तुमच्या दशमस्थानातून लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. घरातील ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचे नातेसंबंध अतिशय सुव्यवस्थित सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही हाती घेऊ शकता. काळजी करू नका. घरातलं वातावरण बरंचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं लव्ह लाईफ हे नेमकं कशा प्रकारचं असेल. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शनी हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय वक्री आहे. द्वितीय स्थानाचा जो मंगळ आहे तो चतुर्थ दिशेने पंचम स्थानाला पाहतो आहे. थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे बुडबुडे येऊ शकतील. परंतु सप्तम तुमचा लाभस्थानातला जो गुरु आहे हा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय. त्याच्यामुळे गोष्टी टोकाच्या होणार नाही. छोटे मोठे मात्र वाद राहतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता हा संपूर्ण कालावधी उत्तम असणार आहे. काळजी करू नका. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा जो कालावधी महत्त्वपूर्ण असणार आहे. या महिन्यामध्ये जे काही तुम्हाला महत्त्वाची कामं हातात घ्यायची असतील
ती मात्र दिनांक 20-21 तारखेनंतर हाती घ्या. अर्थात 20-21 तारखेनंतर तुमच्या आजूबाजूचं जे जीवन आहे, तुमची एकंदरीत जर सामाजिक स्थिती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हळू परिवर्तन झालेलं दिसेल आणि हे परिवर्तन तुमच्यासाठी सकारात्मक किंवा शुभफलदायी असंच असणार आहे. तुमचा मूड किंवा तुमच्या मानसिकता याच्यावरूनच तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकेल. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि राशीच्या सप्तमामध्ये जो शनी आहे हा शनी भ्रमण करतो अर्थात तो वक्री आहे. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या दोघांची जी हार्मोनी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची असणार. इथे एकच गोष्ट आहे की जो तुमच्या द्वितीयामध्ये मंगळ भ्रमण करतोय त्याची तिथे बुध सुद्धा असणार आहे. तर थोडंसं जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं महत्त्व होणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीच्या दशमस्थानात गुरु भ्रमण करतो आहे अर्थात तो 19 तारखेनंतर लाभस्थानात जाणार आहे आणि राशीचा जो दशमेश आहे कर्मेश जो आहे बुध हा तुमच्या द्वितीय स्थानात बऱ्याच कालावधीसाठी राहणार आहे. काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं बरंचसं जे वातावरण तुमच्या अपेक्षेप्रमाणे असते, तुमच्या कामाची वाहवा होईल आणि गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकतील. तर एकंदरीत संपूर्ण महिन्यामध्ये बराचसा जो काय म्हणजे बराचशी जी ग्रहस्थिती आहे ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि काळजी न करणं हा तुमचा स्वभाव नाही. नेहमी तुम्ही अलर्ट असतात, नेहमी काही ना काहीतरी डोक्यात विचारत असतात. या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्या राशीवर कशा प्रकारे होणार आहेत. दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षाची त्रिकोण योग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. तुमच्याच राशीत भ्रमण करणारा जो शुक्र आहे हा भाग्यातील हर्षल बरोबर त्रिकोण योग आणि सप्तमातील नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार. काळजी करू नका. हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम, अत्यंत शुभफलदायी किंवा भाग्यशाली तुम्ही म्हणू शकता. म्हणजे भाग्याच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही अनुभव सुद्धा येतील किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणं. याचप्रमाणे तुमचे जे पुढे ज्या काही संधी ज्या तुम्हाला मिळतील त्यासुद्धा या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारच्या मिळतील. या दरम्यान येणाऱ्या ज्या गोष्टी संधी आहेत त्याच्यात नीट विचार करा, कारण भविष्यकालीन योजनेसाठी त्या उपयुक्त अशाच असणार आहेत. जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. यानंतर दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची जी युती आहे ती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे. इथे खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे वैवाहिक जे जोडीदार आहे त्याच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेफार ज्याला आपण वाद म्हणतो तसे होतील. अर्थात मोठ्या प्रमाणात नाही पण छोटे मोठे वाद हे थोडेफार जाणवतील. यानंतर दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि जो गुरु तुमच्या लाभात भ्रमण करणार आहे. दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील. मित्र परिवाराकडून चांगले काही सल्ले सुद्धा मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची या दरम्यान निश्चितपणे मार्गी लागतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. तृतीय स्थानात भ्रमण करणारा बुध सप्तमातील शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. हा जो कालावधी हा कालावधी सुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. हा जो योग आहे तुमच्यासाठी लाभदायी असेल. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे राहतील आणि वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान निश्चित संभवतो. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोण योग होईल आणि हर्षलशी प्रतियोग होईल. त्रिकोण म्हणजे तुमच्या तृतीयात भ्रमण करणारा जो बुध आहे हा सप्तमातील नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल आणि भाग्यातील हर्षल बरोबर प्रतियोग करेल. या दरम्यान फक्त एकच सांभाळायचं आहे. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. थोडंसं स्वतःच्या भावभावनेवर नियंत्रण ठेवा. मात्र वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध अतिशय उत्तम या दरम्यान असणारे. तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा दिनांक 7 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती लक्ष्मी पूजनाची अमावस्या दिनांक 21 तारखेला. अर्थात या दोन्ही दिवसांमध्ये जे योग आहेत ते चांगले आहेत परंतु तरीसुद्धा पौर्णिमा किंवा अमावस्या आपले जे परिणामात आहेत ते दाखवतातच. त्यान्वये दिनांक 7 किंवा 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा किंवा विवादात जाणं यापासून लांब राहणं उत्तम होईल किंवा उपयुक्त होईल. तर मित्रांनो हे होतं कन्या राशीचं ऑक्टोबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.